भाग 19. सुमित्रा हळू आवाजात म्हणाली, तुला मी जन्म दिला नाही. अन्वीच्या पायाखालची जमीन सरकली. आर्यनने तिला सावरलं. अन्वी, ती त्याच्या मिठीत रडू लागली. माधव म्हणाला, आता तुला समजलं का मी तुला इथे का बोलावलं? आर्यन रागाने म्हणाला, तुला तिच्या भावनांशी खेळायचा अधिकार नाही. माधव म्हणाला, मला तिच्या जन्माचं पूर्ण सत्य माहिती आहे आणि ते सत्य बाहेर आलं तर अनेक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. अर्जुन अचानक सावलीतून पुढे आला. माधव, पुरे झालं. माधव त्याच्याकडे पाहून हसला. तू अजूनही जिवंत आहेस? मला वाटलं होतं तू कायमचा गायब झाला आहेस. अर्जुन म्हणाला, मी माझ्या मुलीला वाचवण्यासाठी दूर गेलो होतो. अन्वीने अर्जुनकडे पाहिलं. मग माझी खरी आई कोण आहे? अर्जुन काही क्षण शांत राहिला. सुमित्राने डोळे मिटले. माधव म्हणाला, तुझी जन्मदाती आई. तो थांबला. अचानक मंदिराच्या मागून गोळीचा आवाज झाला. सगळे दचकले. आर्यनने अन्वीला खाली वाकवलं. अर्जुनने माधवला पकडण्याचा प्रयत्न केला, पण माधव मागच्या दरवाजातून पळाला. अभय आणि मृणाल त्याच्या मागे धावले. आर्यनने अन्वीला विचारलं, तू ठीक आहेस? अन्वीने मान हलवली, पण तिच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न होता. आर्यन, माझी आई कोण आहे? आर्यनकडे उत्तर नव्हतं. सुमित्रा तिच्या जवळ आली. अन्वी, मला माफ कर. अन्वी मागे सरकली. तुम्ही मला इतकी वर्ष खोटं सांगितलं. सुमित्रा म्हणाली, मी तुला गमावण्याच्या भीतीने सत्य लपवलं, पण माझी खरी आई कुठे आहे? सुमित्राच्या डोळ्यात अश्रू आले. ती हळू आवाजात म्हणाली, ती जिवंत आहे. अन्वीचा श्वास थांबला. कुठे आहे ती? सुमित्रा म्हणाली, तुझ्या अगदी जवळ. अन्वीने आजूबाजूला पाहिलं. मंदिराच्या दाराजवळ एक स्त्री उभी होती. तिच्या हातात तो जुना फोटो होता. ती हळूहळू पुढे आली. अन्वी तिच्याकडे पाहत राहिली. त्या स्त्रीने डोळ्यात अश्रू आणून फक्त एक शब्द उच्चारला, माझी मुलगी. अन्वी स्तब्ध झाली. आर्यनने तिचा हात धरला. ती स्त्री अन्वीजवळ आली आणि म्हणाली, मी तुझी जन्मदाती आई आहे. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण पुढच्या क्षणी अर्जुनने त्या स्त्रीकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर भीती उमटली. तो हळू आवाजात म्हणाला, तू इथे कशी आलीस? मला तर सांगितलं होतं की तू 15 वर्षापूर्वी. ती स्त्री म्हणाली, माझा मृत्यू खोटा होता. सगळे स्तब्ध झाले आणि अन्वीच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य आता तिच्यासमोर उभं होतं. त्या स्त्रीला समोर पाहून अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तुम्ही खरंच माझी आई आहात? त्या स्त्रीने अन्वीच्या चेहऱ्यावर हात फिरवला. हो मुली, मीच तुझी आई आहे. अन्वी तिच्यापासून दूर झाली. मग इतकी वर्ष तुम्ही कुठे होतात? मला एकदाही भेटायला का आला नाहीत? स्त्रीच्या डोळ्यात वेदना होत्या, कारण मला तुझ्यापासून दूर ठेवण्यात आलं होतं. सुमित्रा पुढे आली. अन्वी, तुझ्या जन्मानंतर माधवने तुझ्या आईला धमकी दिली होती. जर तिने तुला स्वीकारलं तर तो तुला मारून टाकेल. अन्वीने सुमित्राकडे पाहिलं. मग तुम्ही मला का सांभाळलं? सुमित्रा म्हणाली, कारण तुझ्या आईने माझ्यावर विश्वास ठेवला. तिने मला तुला सुरक्षित ठेवण्याची विनंती केली. आर्यनने त्या स्त्रीकडे पाहिलं. तुमचं नाव काय? ती म्हणाली, माझं नाव जान्हवी. अर्जुन काही क्षण शांत राहिला. आर्यनने विचारलं, तुम्ही अर्जुनला ओळखता? जान्हवीने अर्जुनकडे पाहिलं. हो, आम्ही एकमेकांना खूप वर्षापासून ओळखतो. अन्वीने आश्चर्याने विचारलं, मग माझे बाबा कोण? अन्वीने अर्जुनकडे पाहिलं. अर्जुन पुढे आला. अन्वी, मी तुझा जन्मदाता वडील नाही. अन्वी पुन्हा हादरली. मग तुम्ही माझ्यासाठी इतकी वर्ष का लढलात?
अर्जुन म्हणाला, कारण तुझ्या जन्माच्या वेळी मी तुझ्या आईला वचन दिलं होतं की काहीही झालं तरी तुझं रक्षण करेन. आर्यनने विचारलं, मग अन्वीचे वडील कोण? जान्हवीने डोळे खाली केले. तो माणूस आता या जगात नाही. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. त्याचं नाव? जान्हवी म्हणाली, समीर. आर्यन दचकला. अचानक शांत झाला. जान्हवी म्हणाली, समीर. आर्यन अचानक शांत झाला. समीर. अभयने त्याच्याकडे पाहिलं. तुला हे नाव माहिती आहे? आर्यन म्हणाला, हो. बाबांच्या जुन्या कागदपत्रांमध्ये हे नाव अनेकदा आलं होतं. जान्हवी म्हणाली, समीर तुमच्या वडिलांचा जवळचा मित्र होता. त्याने माधवच्या विरोधात पुरावे गोळा केले होते, पण माधवला त्याचा संशय आला. अन्वीने विचारलं, मग माझे बाबा कसे मरण पावले? जान्हवीच्या डोळ्यात अश्रू आले. माधवने त्यांचा खून केला. सगळे स्तब्ध झाले. आर्यन म्हणाला, मग माझ्या वडिलांचा अपघात? जान्हवी म्हणाली, तो अपघात नव्हता. तुमचे वडील समीरला वाचवण्यासाठी गेले होते, पण माधवने दोघांनाही संपवण्याचा प्रयत्न केला. अर्जुन म्हणाला, पण समीरने मरण्यापूर्वी एक पुरावा सुरक्षित ठेवला होता. आर्यनने विचारले, कुठे? जान्हवीने अन्वीकडे पाहिलं. तुमच्या जन्माच्या वेळी त्याने तुमच्यासाठी एक पत्र लिहिलं होतं. अन्वीचा श्वास रोखला गेला. ते पत्र कुठे आहे? जान्हवीने आपल्या पिशवीतून एक जुना लिफाफा काढला. त्यावर लिहिलं होतं, माझ्या मुलीसाठी. जेव्हा ती सत्य जाणून घेण्या इतकी मोठी होईल तेव्हा हे पत्र तिला द्या. अन्वीने थरथरत्या हाताने पत्र घेतलं. तिने लिफाफा उघडला. पहिल्या ओळीत लिहिलं होतं, प्रिय अन्वी, जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर याचा अर्थ माझं तुझ्यासोबत राहण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. अन्वी रडू लागली. आर्यन तिच्याजवळ उभा राहिला. पत्रात पुढे लिहिलं होतं, पण माझ्या मृत्यूचं सत्य शोधताना एका गोष्टीवर विश्वास ठेवा. तुझ्या आयुष्यात ज्याचं प्रेम तुला सर्वात जास्त सुरक्षित वाटतं तोच तुला या अंधारातून बाहेर काढेल. अन्वीने पत्रातून नजर वर केली आणि आर्यनकडे पाहिलं. आर्यनच्या डोळ्यातही अश्रू होते. पत्राच्या शेवटी एक पत्ता लिहिलेला होता. अभयने तो पत्ता वाचला आणि अचानक म्हणाला, हा तर आपल्या जुन्या कारखान्याचा पत्ता आहे. आर्यन म्हणाला, म्हणजे तिथे अजून एक पुरावा आहे. तेवढ्यात जान्हवीचा फोन वाजला. तिने फोन उचलला. पलीकडून माधवचा आवाज आला, जान्हवी, तू अन्वीला सत्य सांगितलंस? आता तिचं रक्षण करण्याची तुझी वेळ संपली. कॉल कट झाला. अन्वी घाबरून आईकडे पाहू लागली. आर्यनने तिचा हात पकडला. काहीही झालं तरी आपण एकत्र राहू. पण पुढच्या क्षणी मंदिराच्या बाहेर गाडीचा आवाज आला. सगळे खिडकीकडे धावले. बाहेर काळ्या गाडीतून एक व्यक्ती खाली उतरली. जान्हवीने त्याला पाहताच तिच्या चेहऱ्यावर भीती उमटली. ती हळू आवाजात म्हणाली, हा माधव नाही. आर्यनने विचारलं, मग कोण? जान्हवी म्हणाली, समीरचा खून करणारा माणूस. सगळे स्तब्ध झाले. मंदिराबाहेर उभा असलेल्या त्या व्यक्तीकडे पाहून जान्हवीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. अन्वीने विचारलं, आई, हा कोण आहे? जान्हवीने तिचा हात घट्ट पकडला. अन्वी, माझ्यापासून दूर राहा. आर्यन लगेच अन्वी समोर उभा राहिला. नेमकं काय झालं होतं? ते आज समोर येणारच. तो माणूस हळूहळू मंदिरात आला. त्याने सगळ्यांकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, इतकी वर्ष तुम्ही मला शोधत होता, पण मी तुमच्यावरच लक्ष ठेवून होतो. अर्जुन पुढे आला. तू समीरला मारलं होतंस? तो हसला. हो, पण समीरला मारण्याचा आदेश माझा नव्हता. आर्यनने विचारलं, मग आदेश कुणाचा होता?
तो माणूस काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, ज्याच्यावर तुम्ही आजही विश्वास ठेवता. सगळ्यांच्या नजरा एकमेकांकडे वळल्या. अन्वी म्हणाली, आमच्यातला कोण? तो माणूस म्हणाला, हो, आणि त्याने तुमच्या वडिलांच्या मृत्यूची संपूर्ण योजना आखली होती. अभय पुढे आला. नाव सांग. तो माणूस हसला. तुला खरंच सत्य ऐकायचं आहे? अभय म्हणाला, हो. तो माणूस म्हणाला, तुमच्या कुटुंबातील सर्वात मोठा विश्वासघातकी अजूनही तुमच्यासोबत आहे. आर्यनने लगेच सगळ्यांकडे पाहिलं. अन्वीने त्याचा हात पकडला. आपण एकमेकांवर संशय घेऊ नको. तेवढ्यात त्या माणसाने खिशातून एक जुना रेकॉर्ड काढला. हे ऐका. रेकॉर्डमध्ये आवाज सुरू झाला. समीरला थांबवायचं असेल तर त्याला कायमचं गप्प करा. आर्यनच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. तो आवाज त्याच्या ओळखीचा वाटत होता. त्याने हळू आवाजात म्हटलं, हा आवाज? अभयने विचारलं, कुणाचा आहे? आर्यनने उत्तर दिलं, माझ्या वडिलांचा. सगळे स्तब्ध झाले. अन्वी म्हणाली, पण तुझे वडील समीरला मारायला तुझे वडील समीरला मारायला सांगतील? आर्यन म्हणाला, नाही, माझे बाबा असं कधीच करणार नाहीत. अर्जुनने रेकॉर्ड हातात घेतला. हा आवाज बनावट असू शकतो. तो माणूस म्हणाला, नाही, हा आवाज खरा आहे, पण त्या संभाषणाचा अर्धाच भाग तुम्ही ऐकला. त्याने दुसरे रेकॉर्डिंग सुरू केलं. आर्यनच्या वडिलांचा आवाज पुन्हा ऐकू आला. समीरला वाचवा, त्याच्यावर हल्ला होणार आहे. पहिल्या रेकॉर्डिंगचा अर्थच बदलला. आर्यनच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे बाबांनी त्याला मारण्याचा आदेश दिला नव्हता. अर्जुन म्हणाला, हो, उलट ते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्या माणसाने मान हलवली. पण तुमच्या वडिलांना वाचवता आलं नाही? अन्वीने विचारलं. मग त्यांचा मृत्यू? तो म्हणाला, तो अपघात नव्हता. तुमच्या वडिलांना संपवण्यासाठी ब्रेकमध्ये छेडछाड करण्यात आली होती. आर्यनने विचारलं, कोणी? तो माणूस म्हणाला, ज्याने समीरला मारण्याचा आदेश दिला. अचानक मंदिराबाहेर गाडीचा आवाज आला. अभय खिडकीतून पाहत होता. पाहत म्हणाला, कुणीतरी आलं आहे. सगळे सावध झाले. गाडीचा दरवाजा उघडला. त्यातून एक व्यक्ती बाहेर आली. अन्वीने तिला पाहताच आश्चर्याने म्हटलं, ही व्यक्ती इथे कशी? आर्यनने त्या दिशेने पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. ती व्यक्ती मंदिरात आली आणि शांतपणे म्हणाली, तुम्ही सत्याच्या खूप जवळ आला आहात. आर्यनने विचारलं, तुम्ही? त्या व्यक्तीने उत्तर दिलं, मीच तुमच्या वडिलांच्या मृत्यूची साक्षीदार आहे. सगळे स्तब्ध झाले. जान्हवीने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, पण तू तर त्या रात्री माझ्यासोबत होतीस. ती व्यक्ती हसली, हो, आणि म्हणूनच मला माहिती आहे की त्या रात्री नेमकं काय घडलं. आर्यन पुढे झाला. मग आज सगळं सत्य सांग. ती म्हणाली, सत्य सांगण्याआधी तुम्हाला एक गोष्ट मान्य करावी लागेल. तुमच्या वडिलांचा खून माधवने केला नव्हता. आर्यनचा श्वास रोखला गेला. मग कोणी? ती व्यक्ती म्हणाली. अन्वीकडे पाहत म्हणाली, ज्याने तुमच्या जन्माच्या दिवसापासून तुमचं रक्षण केलं. त्याच व्यक्तीने तुझ्या वडिलांना संपवलं. अन्वीने घाबरून आर्यनचा हात पकडला. आर्यनने विचारलं, नाव सांग. ती व्यक्ती काही क्षण शांत राहिली. मग तिने बोट उचलून अर्जुनकडे निर्देश केला. सगळे अवाक झाले. अर्जुनच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. तो फक्त एवढंच म्हणाला, आर्यन, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या वडिलांचा खून केला नाही. आर्यनच्या मनात मात्र एकच प्रश्न घुमत होता. जर
अर्जुन निर्दोष असेल तर मग खरा खुनी कोण? पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.